एका जबरदस्त अशा लोकेशनला आलेलो आहोत. मागे बाईकवर दिसत असेल तर रॉड्स आहेत, त्याच्याबरोबर पाईप वगैरे येतं. ऑब्व्हियसली आज बेट फिशिंग होणार आहे, सर्फ फिशिंग होणार आहे. आणि काय वाटतं आज काय एक्साइटमेंट आहे आज सकाळी सकाळी? आज तर आम्ही खूप चांगल्या उमेदीने बाहेर पडलो. येस, आणि असं वाटतंय आज काहीतरी काहीतरी करणार आहोत. डेफिनेटली होणार आहे असं वाटतंय. तर आपण आता या बीचवर कास्ट करणार आहोत. आता ही भरती आहे, पाणी अजून वर येणार आहे, बरंच वर येणार आहे. तर आपण काय करणार आहोत, आजचा प्लॅन आहे ना हा आहे की आज आपल्याला खूप ऊन खायचं आहे, खूप मासे पकडायचे आणि खूप सारी धमाल करायची. तर पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण काहीतरी एक्साइटिंग डेफिनेटली होणार आहे. आणि पाणी बघा मस्त झालं आहे, सिरियसली मस्त झालं आहे. सिरियसली लाटा जबरदस्त बनतात. ह्या एका ठिकाणी आहे जिथे लाटा भरत नाहीत, चालत नाही. एक्सपेक्टेड डेप्थ तिथे जर असेल तर मासा इथेच आपल्याला लागू शकतो. तर स्टे ट्यून्ड राहा, धमाल होणार आहे डेफिनेटली. खूप दिवसानंतर आलो ना इथे. खूप दिवसांनी ही जागा आम्हाला खूप आवडते. वन ऑफ द फेवरेट. एकदा तर असं आम्ही फिशिंगसाठीच आलेलो, पण त्या दिवशी वातावरण खूप खराब होतं आणि आम्ही आय थिंक इथेच कुठेतरी असे बसलेलो आणि मग घरी गेलो. पण आज तसं होणार नाही आहे. आज आपण बराच वेळ ट्राय करणार आहोत इथे. आज आम्ही खूप सारे प्लॅन करून आलो. येस. सो आता हे बरंचसं सामान आहे बाईकवर लागलेलं आहे. आपल्याला रॉड्स आहेत, बॅग आहेत, इथे काही इथे बेट आहे आपल्याकडे आतमध्ये. इथे काही ट्रॅप ठेवलेले जर आपल्याला मलेट पकडायची झाली, आणि त्या बाजूला कॅमेरा बॅग. सो आता आपण हे सगळं काढूया आणि डायरेक्टली इथे कुठेतरी समोर जाऊन सेट करूया, सेटअप लावूया आणि मग भेटूया. बऱ्याचदा असं होतं मला असं वाटतं की मी विसरलो आहे, पण मी विसरलेलो नसतो. सो ही जी जागा आहे ना, म्हणजे फिशिंगच्या व्यतिरिक्त खूप सुंदर आहे. तर मोस्ट प्रोबब्ली तुम्ही इथून बऱ्याचदा जात असाल. मी जागेचं नाव नाही सांगणार, पण तुम्ही ते सांगू शकतात कमेंटमध्ये खाली. आणि ही जागा खरंच अतिशय सुंदर आहे. तर ते जे काय आपण सुंदर असे सिनेमॅटिक शॉट्स घेऊ शकतो ना, ते आता ह्याच्यानंतर लवकरच येतील. तर एन्जॉय करा आणि जर आवडले तर नक्की येऊ दे. आता काय करूया, तिथे बॅग घेऊन जाऊया, सगळं सेट करूया, प्लास्टिक टाकूया पहिले खाली आणि नंतर सामान सगळं नेलं की आपण सेटअप जोडायला लागूया. मग आज आम्ही लेट आलो ॲक्च्युली, कारण जी मेन टाईड आहे ना, जी आपल्याला हवी आहे ती आहे 1 वाजताची. आता असा विचार करू शकतो 1 वाजता कोण जातं फिशिंगला, तर आम्ही जातो. एखादी अशी जागा जिथे थोडी सावली आपल्याला मिळू शकते तिथे सध्या करूया, कारण सावली कधी राहणार तर नाही आहे जास्त. इथे पण करू शकतो. हां, इथे करू, इथे मग आज सरकता येईल. इथे समोर रॉड्स लावता येतील आपल्याला. हां, ही बरी जागा आहे. आडोसा पण आहे थोडा. येस, गुड प्लेस. सो दिस इज गोइंग टू बी आवर बेस कॅम्प. यावेळेला साफसफाई करायची गरज नाही, परत स्वच्छ आहे इथे. वा 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 वा, वॉट अ व्ह्यू, वॉट अ व्ह्यू, वॉट अ क्रेझी डे. दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झाली आहे, मस्त वाटतं. तर आपण जिथे जो कॅम्प लावला आहे तो तर ही जागा आहे अशी समोर. तो इथे सूर्यवन आहे आणि ह्या बाजूने समोर असं मस्त बीच आहे जिथे आपण कास्ट करणार. इथेच कास्ट करूया कुठेतरी, बघूया काय होतं बोलत आहे ते. आता सेटअप जोडूया. तर सेटअप कोणता असणार ते बघूया आणि मग बराच वेळ आपल्याला गप्पा मारायला आणि फिरायला आणि एन्जॉय करायला हा दिवस. तर तुम्हाला आत्ता ही सुरुवात आहे, ही कशी एनर्जेटिक वाटते, काय वाटते, आज काय होणार आहे, नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगत राहा.
सो आता आपण प्रॉन्स इथे लावतो आहे. बेसिकली मोठा सेटअप अजून जोडला नाही, आपण एक छोटा सेटअप आणलेला तो जोडतो आहे. आणि इथे प्रॉन्सला आपण मध्ये 2 भागातनं डिवाईड करून ना एक एक पीस लावणार आहोत, छोटे छोटे. बिकॉज हा सेटअप मी ॲक्च्युली छोटाच केला आहे. बघूया. सो आता आपण चाललो आहे कास्ट करायला. सेटअप पण एकदम सिम्पल आहे, काही फार असं नाही आहे. हे बघा, जर बघाल तर खाली इथे सिंकर आपण लावलेला आहे आणि त्याच्यानंतर हा एक हुक आहे जो लोअर बॉटम साईडला जातो आहे आणि हा मिडला, आणि वरती आपण सुवलनी डायरेक्ट ब्रेड लाईन कनेक्ट केलेली आहे इथे. तर अतिशय साधासा सेटअप आहे. तरी जर तुम्हाला हवं असेल, एकदम नवीन असाल बेट फिशिंगमध्ये, तर नक्की सांगा, आपण एक व्हिडिओ करूया. पाईप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी सध्या, कारण आपण इथे कुठेतरी माउंट करणार आहोत, उभा ठेवणार आहोत आणि मे बी ह्या साईडला कुठेतरी कास्ट करूया. ही जी लाट पण जी ब्रेक होत नाही ना, तिथे थोडी डेप्थ असणार आहे. वाळू चांगली आहे इथे. चला, there goes the first cast after a very long time for bit. तो आपलं झालेलं आहे इथे, आणि जिथे आपल्याला हवं तिथे पडलं आहे, तिथे थांबलं आहे बेट. तर आता दुसरा जो आहे तो सेटअप करूया, तो पण तिथे लक्ष ठेवावं लागणार. सो ह्या सेटअप नंतर आता सेकंड सेटअप लावूया. टिपवर फक्त बारीक लक्ष ठेवावं लागणार, कारण कधी पण स्ट्राईक होऊ शकते आणि जर लक्ष नाही दिला तर ते स्ट्राईक मिस पण होऊ शकते. बघूया. ही बघा, ही छोटीशी एक आपल्याला शेंगटी लागली आहे, जी आपण रिलीज करूया इथे. लेट इट गो. पाणी तर येऊ दे. इन्सेन फिश मॅन, हावरी आहे खूप. There she goes. Woo! Fish on. What a day. ब्युटिफुल डे ना, मजा आली.
लाटांमध्ये आपटते तिथे रॉड. हे चला. सो आता सेकंड सेटअप पण रेडी. आपण कास्ट करूया. ह्याला ॲक्च्युली जस्ट बघायला तर सेम सेटअप केलं आहे आपण. इथे खाली पिरामिड स्पायडर सिंगल आहे, त्यासोबत आपण 2 सर्कल हुक यूज केले तिथे आणि ह्याला अख्खी स्ट्रिम्प लावली आहे. हा कास्ट पण एका ठिकाणी राहणार आहे. ओके चला. आता सेकंड सेटअप पण कास्ट झालेला आहे आपला आणि जागेवर आहे. हा वाला आय डोंट थिंक कुठे जाऊ शकतो, कारण तो ॲक्च्युली थोडा लाईट असल्यामुळे ट्रॅव्हल करतो आहे. विच इज अ गुड थिंग. जर मासा कुठेतरी फिरता असेल तर त्याच्यात देखील तो बाईट करू शकतो. ओके आता इथे पाईप माउंट करून हा लावून ठेवूया. माउंट पुन्हा सावलीत जायला मोकळे. तो पाईप द्या ना. एक वाजला आहे. आत्ता सगळ्यात जास्त बाईट असायचे चान्सेस आहेत ज्या प्रकारची टाईड आपण आज फॉलो करतो आहे त्यामुळे. तर बघूया आता तो सेटअप काढून त्याला पण चेंज करून टाकूया. आता बसणार आहे शिंग. मला परत प्रॉन्स अपडेट. मला असं वाटलेलं की बेट फिशिंग हा आरामदायक असणार आहे, आपण रिलॅक्स करणार आहोत, पण तसं होत नाही. कंटिन्यू काहीतरी खाऊन जाते, कधी पडून जाते, त्याच्यामुळे आपल्याला परत जाऊन बेट चेंज करत आहोत. हां काय हां ओके. इथे थोडीशी ॲक्शन दिसते रोडवर, बऱ्यापैकी ती बोलते, माहीत नाही काय आहे. आणि करंटमध्ये गेला आहे. सो सुपर एक्साइटिंग म्हणण्यापेक्षा पूर्णपणे थकवणारा दिवस होता. जबरदस्त ऊन काढलं आहे, त्यामध्ये एक शेंगटी, विच इज अ गुड एक्सपिरियन्स एनिवे. त्यानंतर आपण बराच वेळ कास्ट करतो. तो पाण्याचा करंट सगळं उलट्याच्या सुलटं झालेलं आहे. त्याबरोबर लोकल्सबरोबर पण बोललो, ते लोक इथे डेली कास्ट करत होते. तर ते म्हणतात की आत्ता सध्या तरी मासा काहीच लागत नव्हता, त्यांच्या पण जाबळ्या सगळ्या खाली होत्या. तरी एक दादा तिथे आहे जो पाकतो आहे शेंडी, आणि टेरिबल खूप जास्ती एफर्ट्स लागतात, खूप जास्ती एक्सपिरियन्स लागतो. तर आमचा आजचा एक्सपिरियन्स खूप क्रेझी होता. म्हणजे आल्या पहिलंच एक मासा लागणं आणि मग ते होप्स ठेवणं की आता सुरुवातच चांगली होती. मग आता पुढे काय होतं आहे अँटिसिपेशन ऑब्व्हियसली दोघांच्या मनात होतं. जसे थांबायचं रॉड जरा हलायचं आम्ही, आता काय लागणार आहे. सो असं नाही आहे की हा इथेच संपतो आहे प्रवास हा पुढे चालू राहणारच आहे. आणि हे ॲडव्हेंचर, धमाल, फिशिंग आणि आपण सगळं काही करणार आहोत. तर स्टे ट्यून राहा. आणि अजून पण जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. आत्तासाठी हा व्हिडिओ आपण इथेच पॉज करूया. पुन्हा भेटूया धमाल, ॲडव्हेंचर्स आणि नवीन फिशिंग लोकेशनवर. तोपर्यंत पाहत राहा.